महाराष्ट्रात पावसाने चांगलंच धुतलं आणि याचा फटका जर बघितलं असेल तर प्रचंड जे आहे ते शेतकऱ्यांना झालेलं आहे। सध्याच्या घडीला मी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील दाडेरा या गावात आहे। या गावात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांनी जे आहे ते मोसंबी आणि संत्री जे आहे ते बागायती शेती करायला सुरुवात केली आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर या शेतीचे नुकसान जे आहे त्या पावसामुळे झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर शेतामध्ये अक्षरशः आताही पाणी साचले आहे आणि त्यामुळे संपूर्ण ज्या परिसरात जे आहे ते संपूर्ण आपल्याला जे संत्र्याची गळती आहे ते एकूणच इथे दिसत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर या भागामध्ये आहे मोठ्या प्रमाणात जे भाजीपाला पीक सुद्धा येथील शेतकरी घेत असतात, मात्र याचे नुकसान सुद्धा प्रचंड शेतकऱ्यांचे झालेले आहे। आणि शेतकऱ्यांची हाक फक्त आता सरकारकडे आहे की त्यांना सरसकट मदत करावी। आपण बघू शकता की कशा प्रकारचे जे आहे ते संपूर्ण जे संत्री आहेत ते संत्री जे आहेत ते पडल्याचे चित्र दिसत आहे। इथले जे संत्री आहेत ते नागपूर जिल्ह्यात संपूर्ण प्रसिद्ध आहे आणि ऑरेंज सिटी म्हणून जे आहे ते या संत्र्यामुळेच जे आहे ते नागपूर शहराला ओळख मिळाली आहे। आणि आपण बघू शकता की कशा प्रकारचे प्रचंड लाखोचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहेत। थोड्या वेळापूर्वी जे आहे ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येथील पालकमंत्री आहेत ते सुद्धा इथे येऊन गेले आणि शेतकऱ्याला आश्वस्त करून दिले की लवकरात लवकर आम्ही राज्य सरकारकडून जे आहे ते भरीव मदत करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू। आणि बघू शकता की ज्या पद्धतीने येथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना फक्त आता एकच हाक आहे त्यांची की सरकारने आमचे डोळे पुसावे। दिवाळी आहे आणि सणासुदीच्या काळात जर बघितलं असेल तर प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहावे अशी जी हाक आहे ते शेतकऱ्यांची आहे सरकार पुढे आहे। तेजस मौतुरी, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।